श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, 14 आणि 15 जून अधिक महिन्यातील सर्वात मोठी अमावस्या, या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आणि खूप महत्वाचा असा हा दिवस आहे. 14 आणि 15 जूनला अमावस्या आहे, पण जी तिथी सूर्याने पाहिलेली असते तोच दिवस आपण पाळतो आणि 15 जूनची तिथी सूर्याने पाहिली असणार आहे, त्यामुळे 15 जूनची अमावस्या आपण ग्राह्य धरतो. पण आज जो मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र तुम्ही 14 जूनला बोला किंवा 15 जूनला बोला, तुम्हाला त्याचं फळ मिळणारच आहे. बघा, खूप प्रभावशाली असा हा मंत्र आहे. या मंत्रामुळे तुमच्या घरातील अडचणी दूर होतील, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, तुम्हाला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल, सर्व अशुभ शक्तींचा नाश होईल असा हा प्रभावशाली मंत्र आहे. तो मंत्र कोणता आहे, कधी बोलायचा, कसा बोलायचा, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. तर बघा, आज मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो तुम्ही रविवारी बोला किंवा सोमवारी. सोमवारी बोललं तर अति उत्तम, पण तुम्हाला सोमवारी वेळ नसेल तर रविवारी बोललं तरी चालेल. हा मंत्र ऋग्वेदात देखील खूप जास्त पवित्र असा मंत्र मानला जातो. या मंत्राचं वर्णन ऋग्वेदात केलेलं आहे. आणि जर का तुम्हाला भगवान शिवांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, पितरांचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर हा सकारात्मक ऊर्जा देणारा, घरातील परिस्थिती सुधारणारा, अडचणी दूर करणारा हा मंत्र नक्की आपल्याला बोलायचा आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी या मंत्राचा जप जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील भीती दूर होणार आहे, नकारात्मक विचार किंवा तुम्हाला मानसिक त्रास होत असेल ते देखील दूर होणार आहे. आणि बघा, काय होतं ना, की आपल्या घरामध्ये नेहमी अडचणी येत राहतात, काही ना काही त्रास होत राहतो, आपल्याला कळत नाही की नक्की होतंय काय. आणि त्यासाठी पितरांचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे. ज्या घरावर पितरांचा आशीर्वाद नसतो ना, त्या घराची प्रगती कधीच होत नाही. देवदेवतांसोबत आपल्याला पितरांचा आशीर्वाद असणं देखील खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी सांगते परत, की पितरांची सेवा अजून तुम्ही अधिक महिन्यामध्ये केली नसेल तर हे 2-3 दिवस बाकी आहेत. पितृस्तोत्रम सेवा करा तुम्ही, पितरांसाठी दीपदान करा, पितरांसाठी अन्नदान करा. पितरांची सेवा खरंच खूप जास्त महत्वाची आहे. त्याशिवाय तुम्हाला पितरांचा आशीर्वाद लाभणार नाही, पितृदोष दूर होणार नाही. त्याच्यामुळे पितरांची सेवा आपल्याला करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही रविवारी करणार असाल तर बघा, रविवारी अमावस्याची सुरुवात ही 12:40 दुपारी होत आहे. त्याच्यानंतर तुम्ही कधीही हा मंत्र बोलू शकता किंवा सोमवारी देखील दिवसभर अमावस्या, जरी अमावस्या सकाळी संपणार असेल तरी आपण दिवसभर अमावस्या मानतो. त्याच्यामुळे तुम्ही सोमवारी कधीही हा मंत्र बोलला तरी चालेल. तुम्ही एक माळ मंत्र बोला किंवा कमीत कमी 21 वेळेस तुम्ही मंत्र बोला. फक्त मंत्र लावताना एवढं लक्षात ठेवा की आपल्याला दिवा लावून, दिवा तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, कोणताही दिवा लावला तरी चालेल. फक्त मंत्र बोलताना आपलं मन शुद्ध आणि विचार पवित्र ठेवायचे आहेत. तुम्हाला त्या मंत्राचा नक्की फायदा होईल. तर मंत्र कोणता आहे बघा, महामृत्युंजय मंत्र. महामृत्युंजय मंत्राचा अर्थ देखील खूप जास्त सुंदर आहे. या मंत्रात आपण त्रिनेत्रधारी भगवान शिवांची उपासना करतो आणि जीवनातील बंधने, दुःख, संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करत असतो. त्याच्यामुळे अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येला हा मंत्र तुम्ही बोललात तर महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील, पित्र तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक वाढ होईल, मन शांत होईल, आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होईल. त्याच्यामुळे वर्षातून क्वचितच येणारा हा पवित्र योग आणि त्यातली त्या 33 महिन्यातून येणारा अधिक महिना आणि त्यातील ही अमावस्या, ही संधी वाया घालवू नका आणि भक्ती भावाने महामृत्युंजय मंत्राचा जप करा. हर हर महादेव. ओम त्र्यंबकम यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युमोक्ष मामृतात्. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षे मामृतात्. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षीय मामृतात्.